नमस्कार सर्व भावी अधिकाऱ्यांनो. वरती थंबनेल मध्ये म्हटल्याप्रमाणे एकदम बरोबर आहे. तुम्हाला 2025 ची दिवाळी साजरी करायची किंवा 2026 चं स्वागत एका मोठ्या जल्लोषात करायचं आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धा परीक्षेचा फक्त अभ्यास करायचा आहे. अधिकारी बनण्याऐवजी अभ्यासात तुम्हाला जास्त आवड असेल तर हा व्हिडिओ पाहू नका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. तुमचा बहुमोल वेळ वाया जाऊ शकतो. किंवा मग तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे मात्र काही क्षुल्लक कारणांमुळे मागील काही वर्षातील स्पर्धा परीक्षेत तुमचं यश अगदी काही क्षुल्लक मार्कांच्या कमतरतेमुळे राहिलेलं आहे. हेच 10 ते 12 किंवा 20 मार्क वाढवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त काही एक्स्ट्रा स्ट्रॅटेजी आहे का? अभ्यास पूर्ण झाल्यानंतरही परीक्षेत असे काही प्रश्न असतात जे तुम्ही कधी वाचलेलेच नसतात, कधी अभ्यासलेले नसतात. अशा काहीच माहिती नसलेल्या प्रश्नांना जे तुमच्या जागी अधिकारी बनणार आहेत ते अशा कोणत्या ट्रिक किंवा टिप्स वापरतात ज्या तुम्हाला ते भावी अधिकारी किंवा मग कोणताही क्लास कधीच सांगत नाही, त्या समजून घ्यायच्या असतील. 2025-2026 मध्ये होणाऱ्या एमपीएससी किंवा इतर सरळ सेवा जशा तलाठी, समाज कल्याण अधिकारी, विस्तार अधिकारी, पोलीस भरती या परीक्षांमधूनच जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करा. ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथं खाली तुम्हाला बटन देतो आहे, कारण इथे तुम्हाला ते सर्व एकाच छताखाली मिळणार आहे जे कुठेही कधीच मिळत नाही आणि भविष्यात देखील कधीही मिळणार नाही. इथे आम्ही खास तुमच्यासाठी PYQ सॉल्विंग प्रोग्राम घेऊन आलेलो आहे, जिथे आम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 6 वाजता, बरोबर ऐकलं मित्रांनो, सकाळी 6 वाजता म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात ही 10 ते 15 मिनिटांच्या PYQ प्रश्नांच्या सरावाने होणार आहे. 10 ते 12 मिनिटांमध्येच मागील 1 ते 3 वर्षातील काही निवडक PYQ प्रश्नांचा सराव करत असतो. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे नेहमी वेगळे वेगळे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांची उत्तरं पाहताना हे प्रश्न का आले, समजा ह्या प्रश्नाबाबत तुमचा अभ्यास झालेला नसेल तर बिना अभ्यास करता असं कशा प्रकारचं लॉजिक लावून तुम्ही हा प्रश्न सोडवायला हवा होता हे सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार. एखाद्या दिवशी 10 तास PYQ करून काहीही उपयोग नाही. त्याऐवजी जर रोज 10 ते 12 किंवा 15 मिनिटं जर तुम्ही या PYQ प्रश्नांचा फायदा केला तर तुमचा कॉमन सेन्स वाढणार आहे आणि हे प्रॅक्टिकल नॉलेजच तुम्हाला परीक्षेत जास्तीचे 10 ते 12, 15, 20 मार्क मिळवण्यात मदत करणार. जर तुम्हाला ऑफिसर बनायचं असेल, येणाऱ्या वर्षीच्या अटेम्प्ट मध्येच जर फर्स्ट अटेम्प्ट सारखं एनर्जी लावून तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं बटन आम्ही खाली दिलेलं असून तुमच्या माहितीसाठी काही प्रश्न मी इथे घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल PYQ सॉल्विंग प्रोग्राम आम्ही कशा प्रकारे राबवत असतो. त्यासाठी आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया. चला. नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, तुमचं ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये स्वागत आहे. PYQ सॉल्विंग प्रोग्रामचा तुम्हाला नेमका कशा प्रकारे फायदा होणार आहे आपण 1-2 प्रश्न पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, समजून घ्या. 14वा प्रश्न काय म्हणतो तर 14वा प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रांमधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? मित्रांनो, हिस्ट्रीमध्ये कामगार हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. हवं तर वरती आय बटन मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ देतो, तो व्हिडिओ पहा. त्या दिवसाच्या PYQ सॉल्विंग प्रोग्राम मध्ये आम्ही कामगारांबद्दलचे काही प्रश्न पाहिले होते. पहा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? समाचार चंद्रिका, प्रभाकर, दीनबंधू, ज्ञानप्रकाश. आता त्याच पेपरमध्ये 2021च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेत 17 नंबरला कामगारांवरच अजून एक प्रश्न आला होता. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. ओके. अ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा गांधी, BP वाडिया, लाला लजपत राय. बघा, सेम पेपरमध्ये 14व्या नंबरला नारायण मेघाजी लोखंडे कोणत्या वृत्तपत्रांमधून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडतात असा प्रश्न आहे आणि 17व्या नंबरच्या प्रश्नामध्ये नारायण मेघाजी लोखंडे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. जर आपण समोरचे 1 ते 4 व्यवस्थित पाहिलं
तर 4थ्या नंबरची जोडी पहा काय म्हणते. दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. कंबाईनचा 2021चा पूर्वचा पेपर, 14व्या नंबरचा प्रश्न, 17व्या नंबरचा प्रश्न, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच पेपरमध्ये आहे, फक्त तुम्हाला संयम ठेवून पुढच्या प्रश्नापर्यंत जाता आलं पाहिजे. 17व्या नंबरच्या प्रश्नामध्येच तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे हे दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले, हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला एक साथ 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक म्हणजे 17व्याचं पण मिळालं, अचं 4, आणि त्याचबरोबर तुम्हाला 14व्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालं, पर्याय क्रमांक 3. दीनबंधू वृत्तपत्रातून त्या कामगारांच्या संदर्भातले प्रश्न मांडत होते. PYQचा म्हणून अभ्यास करायचा असतो. बघा, आपण सॉल्विंग शीट मध्ये पण पाहू. सॉल्विंग शीट मध्ये तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल. नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादन केले असून 9 मे 1880 पासून मुंबईतून हे वृत्तपत्र चालण्यास सुरुवात केलेली. मित्रांनो, तुम्ही कितीही अभ्यास करा, परीक्षेत असं होतच की प्रश्न तुमच्या लक्षातच येत नाही आणि तिथं कामी येतं लॉजिक. बघा प्रश्न कसा विचारलाय त्यांनी. हा कंबाईनच्या ग्रुप बी च्या पूर्व 2022 आणि राज्यसेवा मुख्य मध्ये आलेला प्रश्न आहे. बघा आता आपण थोडस लॉजिक लावूया. CGHS है ना, एज्युकेशन आणि पर्यटन याचा कुठे लिंक लागत नाही. मात्र बघा आरोग्य, आरोग्याला आपण काय म्हणतो, हेल्थ, किंवा कल्चर, कल्चरचा C, म्हणजे हा C म्हणजे कल्चरचा असू शकतो, किंवा हा जो H आहे हा हेल्थचा असू शकतो. केंद्रीय मंत्रालयाने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे मे बी CG चा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट असा असू शकतो. ओके, म्हणजे पहिला जो C आहे तो C वरून जो कल्चरचा C वाटत होता, याचं काही कुठं सूत जुळून येत नाही. म्हणजे आपण आधी जे म्हटलो कल्चरचा C असेल तर एक दुसरं लॉजिक असू शकतो सेंट्रल गव्हर्नमेंट. जर तुम्ही PYQ केला असेल तरच तुमच्या लक्षात येईल की केंद्र शासनाच्या एम्प्लॉयसाठी ज्याही योजना राबवल्या जातात त्याची सुरुवात CG सेंट्रल गव्हर्नमेंट अशीच होते आणि तोच लॉजिक इथे सुद्धा कामी येतं. म्हणजे CG म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हे आपल्याला समजू शकतं. बघा परत चला, म्हणजे काय लॉजिक लावू शकतो बघा आपण. CG जर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तर H फॉर हेल्थ असेल, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ सर्व्हिस असेल किंवा अजून काही असू शकतं. पण CGH सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ, जर मी हा परीक्षेला बसलेलो असतो आणि मला प्रश्न आला असता आणि मला लॉजिकच्या बेसवर उत्तर द्यायचं आहे तर मी आरोग्य मंत्रालय पर्याय क्रमांक 2 याला टिक केला असता. बघा तुम्हाला सॉल्विंग शीट मध्ये लक्षात येत असेल, माय CGHS हे एक मोबाईल ऍप आहे जे CGHS च्या लाभार्थ्यांसाठी आरोग्य सेवा अधिक सुलभ बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. आणि अत्यंत महत्वाची बाब, केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम. ठीक आहे ना, म्हणजे PYQ चा फायदा आपल्याला कसा होतो तर येणाऱ्या वर्षीचे प्रश्न विचारण्याचे स्वरूप आपल्या लक्षात येतात. म्हणून नुसता अभ्यास नाही, लॉजिक लावता आलं पाहिजे. या एक्स्ट्रा सेशन मध्ये आपण पुढचा प्रश्न पाहू. बघा हा कंबाईनचा ग्रुप बी पूर्व 2021चाच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. बघा प्रश्न इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा. Which of the following crops production increased due to commercialization of agriculture during British period? आता कमर्शियलायझेशन हा एक शब्द महत्वाचा आहे. शेतीच्या व्यापारीकरणामुळे आणि कधीच ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. म्हणजे आपल्याला एक कळायला पाहिजे कोणती पिकं हे व्यापारी हेतूने किंवा कमर्शियल क्रॉप्स आहेत आणि कोणती पिकं कमर्शियल क्रॉप्स नाहीत. इकॉनॉमिक्स माझं कच्चं आहे, मी अभ्यास केलेला नाहीये. पण बघा आता लॉजिक वर मी कसा प्रश्न सोडवू शकतो. तर बघा मला आठवतंय मी इतिहासात ताग है ना, तागाची शेती कंपल्सरी केली होती शेतकऱ्यांना. नीळ,
तंबाखू, अफू हे शब्द वाचलेले आहेत, म्हणजे हे व्यापारी पिकं असण्याची शक्यता आहे. नॉर्मल लॉजिक प्रमाणे अर्धे मुलं वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर करतील, पण प्रत्येक ठिकाणी वरीलपैकी सर्व बरोबर येऊ शकत नाही. थोडंसं लॉजिक लावा आणि मग योग्य उत्तरापर्यंत जायचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेला वरीलपैकी सर्वच बरोबर असेल असं सांगता येणार नाही. ऊस आणि कापूस, तर ऊसाचं मला सांगता येणार नाही, पण कापूस कमर्शियल क्रॉप्स आहे ज्याच्यापासून ब्रिटिशर्स कपडे बनवले जायचे. मात्र गहू हे काही कमर्शियल क्रॉप्स नाही, तर गहू हे अन्नधान्य कॅटेगरीमध्ये येणार आहे, ते कमर्शियल नाही. म्हणजे मे बी गहूमुळे चुकीचं असू शकतं असा माझा एक प्रथमदर्शनी अंदाज आहे. ठीक आहे, कापूस, तंबाखू, अफू आणि ताग आणि नीळ हे कमर्शियल क्रॉप्स असू शकतात. जर आपण पर्याय पाहिलं तर बघा, पर्याय क्रमांक 3 ब, क, ड. बघा, आपण लॉजिकवर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. परत सांगतोय मित्रांनो, अभ्यास न करता लॉजिक लावून काहीही फायदा नाही. आधी अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. 100 पैकी तुमचे 40 ते 50, 60 प्रश्नांची उत्तरं अभ्यासाच्या जोरावर येतील आणि तिथून पुढची 10 ते 12 किंवा 15, 20 प्रश्न हे लॉजिकवर सोडवता येतील. म्हणजे आधी अभ्यास आणि मग लॉजिक. आजचं सेशन हे फक्त एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी, तुमच्या माहितीसाठी देत आहे. कारण तुम्ही दिवाळी साजरी करण्यात अजिबात वेळ घालवू नये किंवा नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात वेळ वाया घालवू नये. तर तुम्ही अभ्यास करा. अभ्यासाव्यतिरिक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याची स्ट्रॅटेजी शिकून घ्या आणि 2026 मध्येच येणाऱ्या अटेम्प्ट मध्येच, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच ऑफिसर व्हायचंय आणि त्यासाठी आजचं एक्स्ट्रा सेशन ठेवलं आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टला सबस्क्राईब करा, खाली बटन देतो आहे. पुढचा प्रश्न इकॉनॉमिक्सच्या संदर्भात आहे. दादाभाई नौरोजींच्या मते, ठीक आहे ना, म्हणजे अकॉर्डिंग टू दादाभाई नौरोजी डॅश डॅश चे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय भरा. म्हणजे आपण इंग्लिश मध्ये वाचून म्हणजे थोडंसं क्लिअर होईल. अकॉर्डिंग टू दादाभाई नौरोजी, व्हॉट वॉज बीइंग ड्रेन आउट वॉज डॅश डॅश दॅट कुड जनरेट मोर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इफ इन्व्हेस्टेड इन इंडिया. दादाभाई नौरोजींचा निस्सारण सिद्धांत आपल्याला माहितीच आहे. त्या बेस जर त्याची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. पण समजा माझी ती क्लिअर नाहीये आणि मला लॉजिकवर प्रश्न सोडवायचा, म्हणजे नॉर्मल भाषेत ब्रिटिशांनी आपली एखादी अशी कोणती वस्तू आहे जी ब्रिटिशांमध्ये नेली, तिकडे त्याचा फायदा झाला, ती जर भारतात इन्व्हेस्ट झाली असती तर भारतीयांना फायदा झाला असता. तर हस्तउद्योग उत्पादन, भारतीय चलन, कापसाचे संपूर्ण उत्पादन आणि संभाव्य अधिशेष. आपण थोडंसं इंग्लिश मध्ये पाहूया. बघा, हँडीक्राफ्ट प्रोडक्शन, तर आपलं हस्तउद्योग उत्पादन हे फक्त आपली गरज भागवण्यापुरते होते. ठीक आहे, तर इंडियन करन्सी त्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणाने निर्माण नव्हती झाली किंवा त्याचं व्हॅल्युएशन नव्हतं, कारण भारतात राजे रजवाडे होते. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी ते राजे रजवाडे त्यांची स्वतःची चलन पद्धत होती. त्यामुळे भारतीय चलन तर 100% चुकीचं असेल. कापसाचं संपूर्ण उत्पादन बरोबर असू शकतं, कारण हेच रॉ मटेरियल ब्रिटिशर्स विदेशात घेऊन जात होते आणि तिथून जो कपडा आणायचे तो महागात भारतीयांना व इतरांना विकत होते. तर कापसाचं संपूर्ण उत्पादन असू शकतं आणि त्याचसोबत संभाव्य अधिशेष, पोटेन्शियल सरप्लस. पोटेन्शियल सरप्लस म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर याच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे अशी एखादी वस्तू भारतात निर्माण होते, मात्र भारतीयांची मागणी जेवढी आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचं उत्पादन होतं आणि हे जास्त प्रमाणातलं उत्पादन आपण ब्रिटिशला नेण्यापेक्षा जर त्याचं भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा झाला असता. म्हणजे संभाव्य अधिशेष, पोटेन्शियल सरप्लस हे त्याचं बरोबर उत्तर असू शकतं. बघा, अभ्यास तर करावाच लागेल, त्याला पर्याय नाही, पण अभ्यास जिथे संपतो तिथून पुढे लॉजिक तयार होतं आणि हेच लॉजिक तुमच्यात निर्माण व्हावं, जनरेट व्हावं म्हणून आम्ही PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम आणलेला आहे. चला तर आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊ. मला विश्वास आहे मित्रांनो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये लॉजिक बद्दल थोडंफार समजलेलं असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 तास एखाद्या दिवस PYQ करून त्याचा काहीही उपयोग नाही. रोज 10-15 मिनिटं जर केला तर त्याचा तुम्हाला खरा फायदा होईल.
त्यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टला सबस्क्राईब करा, ज्याचं बटन खाली दिलेलं आहे. आजचं एक्स्ट्रा सेशन कसं वाटलं हे मला खाली कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून रोज सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी 6ला यायला विसरू नका. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बाब, आपल्याला अधिकारी बनायचं आहे. मात्र अधिकारी बनल्यानंतर जर आपण व्यसनाधीन अधिकारी झालो तर त्याचा समाजाला हवा तेवढा फायदा होणार नाही. तर आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, अभ्यासासोबत लॉजिक पण समजून घ्यायचंय आणि हे सगळं करताना कोणत्याही नशा पाणीपासून सुद्धा आपल्याला लांब राहायचंय. कारण आपण जेवढे फिट असू तेवढे आपले निर्णय समाजासाठी अजून चांगले असू शकतात. तर चला, आजचं हे एक्स्ट्रा सेशन कसं वाटलं ते मला सांगा. अजूनही ऑफिसर फर्स्ट अटेम्प्टला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बरोबर खाली त्याचं बटन देतोय, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑक्टोबर महिन्यातले जुने काही सेशन माझ्या दोन्ही बाजूला देत असू. सप्टेंबर महिन्याचे सेशन सुद्धा मी वरच्या साईडला देते. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा. नमस्कार.